सगळ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की होमिओपॅथी म्हणजे त्या साबुदाण्याच्या गोळ्या ना. तर मला तोच प्रश्न विचारायचा आहे की त्याच्यामध्ये शास्त्र काय आहे. त्या साबुदाण्याच्या गोळ्यात ना ते ॲक्च्युली डिप्रेशन झालं तर हे औषध द्यायचं, असं काही मार्कर्स आहेत का? कुठल्या कॉजमुळे डिप्रेशन झालं ते इम्पॉर्टंट आहे. काही ना बॅड ड्रीम्स येतात म्हणून ते उठतात, कारण जे झालंय ते सारखं सारखं त्यांना आठवत राहतं. कॉन्स्टिट्युशनल हे जे असतं जे तुमच्या पर्सनॅलिटी प्रमाणे असतं. आमच्याकडे नुसतंच कोणी येत नाही. दे हॅव अ सिम्पटम, दे विल कम विथ सम डायग्नोसिस आणि आम्ही त्यांची पूर्ण पर्सनॅलिटी काढतो आणि एक औषध रेडी करतो. असे काही गैरसमज असतात होमिओपॅथीचे की एकदा सुरू केली की बरेच वर्ष घ्यायला लागते. हा एक मोठा गैरसमज आहे. तो असं आहे का? नाही, इट डिपेंड्स ऑन द डायग्नोसिस. आता सपोज थायरॉइड लेवलसाठी कोणी आले एकदम नॉर्मल रेंजमध्ये आलं की आम्ही सांगतो ट्रीटमेंट बंद करा. अगदी लहान वयात पण प्री डायबेटिक आणि डायबेटिक बघतोच ना. मग अशा प्रकारचे जे केसेस येतात का, डायबेटीस म्हणा किंवा एखाद्या हॉर्मोनल डिस्टर्बन्सच्या? हॉर्मोनल डिस्टर्बन्समध्ये थायरॉइड आणि PCOD आमच्याकडे कॉमनेस्ट आहेत आणि दोघांनाही चांगले रिझल्ट मिळतात. सेम फॉर डायबिटीज. कसं आहे, कोविड नंतर हा एक जंप आला डायबिटीज. आम्ही बघितलं यंगमध्ये बसून खायची सवय झाली आहे. ब्रेकअप झाला, कोणी अपमान केला, अँगर आउटबर्स्ट झाले, मग अशा वेळेला पर्सनॅलिटीप्रमाणे तुम्ही कशी औषधं बदलता? एक माणूस ना एक इन्सिडेंट्स वेगळ्या पद्धतीने बघतो. टिपिकल इन्सिडेंट बघून एकाला राग येतो, दुसऱ्याला दुःख होतं आणि तिसऱ्याला भीती वाटते. तर आपण त्यांना विचारतो की बाबा काय झालं. ओके, यू फेल्ट अँगर. कुठल्या गोष्टीसाठी? मग तुम्ही तो अँगर एक्सप्रेस केला का? असे कुठले म्हणजे आजार म्हणा किंवा रोग आहेत की जे होमिओपॅथीने हमखास बरे होणारे आहेत?